आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडल्याची माहिती देणारा व्यक्ती हा दारूच्या नशेत होता अशी माहिती समोर येते। देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 3 आरोपींचे मृतदेह कर्नाटक बॉर्डर रोडवर सापडल्याची माहिती दमानी यांना देण्यात आली होती। मात्र माहिती देणारा व्यक्ती हा दारूच्या नशेत होता अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे। यावर अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींचे मृतदेह सापडल्याची व्यक्ती ही दारूच्या नशेत असल्याचं कळत आहे का? अधिकचे अपडेट्स? नक्कीच दीपाली, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे 3 आरोपी आहेत हे अद्यापही फरारच आहेत। मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना एका व्यक्तीने व्हॉइस मेसेज करत या 3ही आरोपीची हत्या झाल्याची आणि त्यांना त्यांचे मृतदेह देखील पुरल्याची माहिती दिली होती। मात्र आता पोलीस तपासात ही माहिती खोटी असल्याचं समोर आलेलं आहे आणि हा जो माहिती व्यक्ती आहे हा दारूच्या नशेत असल्याचेही पोलिसांकडून एक प्रेस नोट काढत याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। आणि एकंदरीतच आता अंजली दमानी यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला होता या चौकशीबाबतचा, तर यावर देखील आता काय होईल हे पुढे आपण बघितले पाहिजे। नक्कीच, धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।